पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचा हा जो काही स्थापना सोहळा आहे त्याच्यासाठी उपस्थित आदरणीय दादा पोरणकर साहेब, महाराज साहेब आणि जमलेले सर्व प्रतिष्ठित बंधू आणि भगिनींनो, आज अध्यासन केंद्रावरती ज्या वेळेला आपण हा कार्यक्रम घेतोय, ज्यावेळी आपण बोलतोय, त्यावेळी एक सुवर्ण क्षण आहे. मल्हाररावांची जयंती आपण 2 दिवस झाले साजरी केली. 16 तारखेला अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यात आलंय आणि आता अध्यासन केंद्राची स्थापना होते. हे तिन्ही घटना एका योगायोगाकडे नव्हे तर एका दैवी योगाकडे लक्षण करतात आणि त्या संबंधीची मांडणी मी थोड्या शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. अध्यासन केंद्राचे इतिहासाबद्दलचे जे विषय असतील किंवा ग्राउंडवरचं जे काम आहे ते सांगायला बरेच लोक आहेत, त्या पद्धतीनं काम होईल. मला एक धनगर म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत आणि धनगर समाजाचे ज्या काही समस्या आहेत, तुम्ही सगळी मोठी माणसं आहेत, तुमचे हात खूप वरपर्यंत जातात. धनगर समाजाच्या समस्या थोड्याफार तुमच्याही लक्षात आल्या तर कदाचित त्या सुटू शकतील, म्हणून मी या मांडणार आहे. सर्वात आधी आपण अहिल्यादेवींच्या इतिहासाकडे आजच्या दृष्टिकोनातनं बघणार आहोत की नाही, हा मूळ प्रश्न आहे. आज भारतीय प्रबोधन पर्वाच्या परमोच्च शिखरावरती आपण आहोत. इंडिक रेनेसान्स आज सुरू आहे. ब्रिटिशांचा, मुघली आक्रमणकारांचा जो काही प्रभाव भारतावरती होता तो हळूहळू धुसर होतोय. आपण भारतीयत्वाकडे वाटचाल करतोय आणि या भारतीयत्वाची सगळ्यात मोठी आणि प्रभावी मांडणी करण्याचं काम जर करायचं असेल तर अहिल्यादेवींकडे आपल्याला अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. कारण ज्यावेळी अहिल्यादेवी राज्यकारभार करत होत्या त्यावेळेला न्याय प्रक्रिया ही मुघलांच्या पद्धतीनं व्हायची. काझी सिस्टम होती. न्याय प्रक्रियेवरचा काझी सिस्टमचा जो काही प्रभाव होता तो हटवण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं आणि सगळ्यात सुरुवातीला भारतीय पद्धतीची न्यायालय कशी असतील त्याची या ठिकाणी पायाभरणी अहिल्यादेवींनी केली होती. आणि त्यासोबतच जेव्हा आपण धार्मिक आधारावरती अहिल्यादेवींचं विश्लेषण करतो, त्यांच्या इतिहासाचं विश्लेषण करतो, तेव्हा आपण हे विसरता कामा नये की अहिल्यादेवींनी जे केलं ते फक्त धार्मिक कार्य नव्हतं, ती नेशन इन मेकिंगची प्रोसेस होती. म्हणजे आपण जर भारताचा विचार करतो तेव्हा आयडिया ऑफ इंडिया म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर चेहरा कुणाचा येतो किंवा सामान्य माणसांच्या कडे बघितलं तर त्यांच्या डोळ्यासमोर कोणाचा चेहरा येतो? तो चेहरा असतो जवाहरलाल नेहरूंचा. हे जनमानसात 60-70 वर्षाच्या इतिहासात व्यवस्थित रुजवलं गेलंय. पण भारताची कल्पना करताना आद्य शंकराचार्य ते अहिल्यादेवी हा सेतू आपण जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत भारतीयत्वाचं व्यवस्थित विश्लेषण करता येईल असं मला काही वाटत नाही. याला 2 कारणं आहेत. भारताची सीमा ही 4 धामांनी सुनिश्चित करण्यात आलेली आहे. आद्य शंकराचार्यांनी जेव्हा हे कार्य केलं त्यावेळी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात काय सुरू होतं याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. आणि ते आक्रमण, ते सगळे वाईट प्रयोग, विषारी प्रयोग रोखण्यासाठी ते त्यांनी काम केलं. आणि अहिल्यादेवींनी ज्या वेळेला 4 धामांचं 12 ज्योतिर्लिंगासहित जीर्णोद्धार केला त्यावेळी त्यांना याच भारताची, याच भारतीयत्वाची आणि भारतीयत्वातनं पुढे येणाऱ्या हिंदुत्वाची मांडणी त्यांना करायची होती. पंढरपूर सारख्या ठिकाणी अहिल्यादेवींनी प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधलं किंवा सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार करताना पडलेलं मंदिर नाही उभारलं, नवं मंदिर उभारलं. याच्या मागच्या कल्पना काय असतील? अख्खा महाराष्ट्र पंढरपुरात वारवीला जमतो आणि त्यांच्याकडे हा संदेश जावा की अयोध्येत काय सुरू आहे, प्रभू श्रीराम तुम्हाला हाक देत आहेत आणि महाराष्ट्रानं अयोध्येकडे गेलं पाहिजे. हा सगळ्यात पहिला संदेश अहिल्यादेवींनी मंदिर स्थापून दिला होता. त्यामुळं त्याला फक्त धार्मिक लेन्सनं आपण बघू शकत नाही. ती खऱ्या अर्थानं नेशन इन मेकिंगची प्रोसेस होती. दुसऱ्या बाजूला आपण जर विचार करत असलो की 64 पंथ
विखुरलेले असताना हिंदुत्वाची पुनर्बांधणी आद्य शंकराचार्यांनी केली. याचा सगळ्यात मोठा विचार आपण ज्यावेळी करत असतो तर हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाही मूल्य ज्याचं क्रेडिट आपण देताना ही ग्रीकला देतो, युनानला देतो, पण 64 पंथ एकत्र नांदतायत. माझं तुझ्यासोबत पटत नाही, तुझं माझ्यासोबत पटत नाही, म्हणून एकमेकाची शिरं कापण्याची कामं आपल्या देशात झाली नाहीत. तुझं मत काहीतरी वेगळं असेल, माझं मत काहीतरी वेगळं असेल, म्हणून आपण एकमेकावरती तलवार घेऊन धावलो नाहीत. आणि ही जी मूल्य, सर्व मताचा आदर करणं आणि एकत्रित राहणं, ही लोकशाही रुजवण्याचं काम आद्य शंकराचार्यांनी केलं होतं. आणि त्याच धर्तीवर अहिल्यादेवींनी ज्यावेळी राज्य सत्ता हातात घेतली त्यावेळेला त्यांनी सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल? अहिल्यादेवींनी राज्य सत्ता हातात घेतल्यानंतर सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित ही माहिती नवीन असेल की स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ज्या पद्धतीचं सत्तेचं विकेंद्रीकरण आहे तेव्हा तर राज्य सत्ता होत्या, सर्व सत्ता अहिल्यादेवींच्या हातात होत्या, पण अहिल्यादेवींनी गाव खेड्यातल्या लोकांना सुद्धा त्या सत्तेचा भागीदार बनवलं, सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. आणि जर याला आपण लोकशाही आणि लोकशाहीची कल्पना म्हणणार नसू तर कशाला म्हणणार आहोत, हा एक प्रश्न माझ्यासमोर आहे. आता हा विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे. धनगर म्हणून ज्यावेळी आपण विचार करतो, एक राष्ट्र बनवण्याची कल्पना किंवा एका राष्ट्रासाठी योगदान देण्याची मोठी कल्पना अहिल्यादेवींनी केली होती, त्यासाठी झुंजत होत्या. आणि असे पूर्वज आपल्याला लाभले असताना आपण काय करतो? मला राजकारण करायचं नाही म्हणजे मी गोड गुलाबी काहीतरी पॉप्युलर बोलणार नाही, मी परखड मतं मांडीन. माझा सर्वांना सवाल आहे, इथं उपस्थित सर्व धनगर नेत्यांना, धनगर समाजातल्या लोकांना किंवा मान्यवरांनी मला परत उत्तर द्यावीत की धनगर आरक्षण लढ्यात धनगरांनी काय कमावलं? दादांचं योगदान मला ह्या आरक्षण लढ्यात सुरुवातीला माहिती आहे की मी खेमनार साहेबांच्या घरी गेलो होतो, धनराज माने त्यावेळी होते. दादांच्या पुढाकारानं जो पंढरपूरचा मेळावा झाला होता त्यात दादांचं काय योगदान होतं ते मला व्यवस्थित माहिती आहे. पण दादा 40 वर्ष एकाच मुद्द्यावर अडून राहिलेला आणि काहीच मिळत नसताना सुद्धा त्याचसाठी संघर्ष करायला दुसरा समाज मी आजपर्यंत बघितलेला नाही. एक काळ असा होता 90च्या दशकात 10 ते 15 आमदार एकाच पंचवार्षिकला धनगर समाजाचे आमदारकी करत होते, आमदारकी गाजवत होते. आज तुम्ही 40 वर्ष आरक्षणाचा लढा देताय, जनतेतनं 2.5 कोटी लोकांमधनं, जो की एक आकडा आपण मानून चालू की 2 कोटी मानून चालू, त्यातून निवडून येणारा फक्त एक आमदार आपण देतोय. म्हणजे 2.5 कोटी लोकसंख्या जर तुम्ही कन्सिडर केली तर अख्खा देश असतो युरोपात. त्या देशाचा पंतप्रधान असतो, खासदार असतात, आमदार असतात, नगरसेवक, अमकं तमकं डमकं बरंच काय. पण जर एक आमदार आपण निवडून देतोय तर आपण या लेवलला काय करतोय? आरक्षणाची आपले पूर्वज राष्ट्रहितासाठी राष्ट्राच्या दृष्टीनं काम करा हा संदेश देत होते. मल्हारराव एक शिपाई म्हणून पेशव्यांसोबत दिल्लीला गेले होते पहिल्यांदा. एक शिपाई म्हणून 25 घोड्याची जबाबदारी घेऊन येताना 5,000 स्वारांचे सरदार होऊन आले होते एकाच वेळेला. कारण त्यांचं जे कार्य होतं, तो जो स्वराज्य विस्ताराचा जो एक ग्रँड प्रोजेक्ट होता, त्याचा हिस्सा मल्हाररावांनी स्वतःला करून घेतलं होतं. आज भारतीयत्वाकडे इंडिक रेनेसान्स सारखा एक मोठा चळवळ सांस्कृतिक सुरू आहे भारतीय स्तरावरती, त्याचा आपण हिस्सा होणार नसू तर आपण काय करतोय याचा आपण विचार केला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय झाला किंवा आमदारक्या खासदारांचा विषय झाला की मी समजा राजकारणाची सुरुवात करतोय तर आमचं स्टार्टअप पॅक काय माहितीये का राजकारणाचं? पिवळा शर्ट, पांढरी पॅन्ट, एक कोल्हापुरी, चौकात भाषण आणि सगळ्या पक्षांना एकत्रित शिव्या द्यायच्या. मग ऋषीभाऊंना माहितीये 25-15ची कामं मिळत नाहीत, बारकी इतर काय कामं करत नाहीत, कॉन्ट्रॅक्ट निघत नाही. पॉलिटिकल इकॉनॉमी ज्या समाजाची तयारच झाली नाही आणि ही जबाबदारीने बोलतो, राजकारणाची चुकीची आणि घाणेरडी सवय ज्या लोकांनी लावली त्यांच्यापासून वेगळं झालं पाहिजे आणि एक नवीन चेतना मला या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राकडे बघतो की त्या प्रकारच्या नव्या मुद्द्याची नवी चेतना ऋषीभाऊ आपल्याला निर्माण करावी लागेल. महाराज साहेब, दादा पोरणकर साहेब, तुमची आम्हाला या कार्यात गरज लागणार आहे. आता धनगर समाज धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरती मोबिलाइज होत नाही ही गोष्ट आपल्याला माहिती असताना आपण नव्या प्रकारचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत, ज्या मौखिक परंपरा आहेत,
दादा, धनगर समाजाला नेहमीच अडाणी म्हणून संबोधित केलं जातं. जेव्हा तुम्ही इसेन्शियलायझिंग नावाची एक गोष्ट असते सोशलॉजीत, की तुम्ही एका समाजाला लोअर दॅन ह्युमन ज्यावेळी तुम्ही दाखवता त्यावेळी त्याच्यात आपसुकच गुलामीची भावना जास्त लवकर येते. ती रोखायची असेल, त्याच्यावरती काम करायचं असेल तर आपल्यातलं नाविन्य दिलं पाहिजे, आपल्यातले अभिमानाच्या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत. धनगर समाज, धनगर ज्यावेळी ढोल वाजवतो आणि ओवी म्हणतो त्यावेळेला चांग भलं म्हणतो. सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, सुमरान मांडतो, सगळीकडे सुबत्ता समृद्धी आली पाहिजे म्हणतो. जर ह्या ओळींचा जर आपण ज्ञानेश्वरांशी संबंध लावायला गेलो तर संत ज्ञानेश्वर ज्यावेळी जो जे वांछिल तो ते म्हणतात, त्याच वेळेला धनगर ज्या वेळेला चांग भलं म्हणतो तर धनगर साहित्यातली, भले ती मौखिक असेल पण त्याच्यातली फिलॉसॉफिकल डेप्थ जी आहे ती ज्ञानेश्वरांच्या पर्यंत जाणारी आहे. याच्यावरती आपण काम करणार आहोत की नाही हा मुख्य सवाल आहे. आणि अध्यासन केंद्रानं सगळ्यात आधी काम करावं तर हे मौखिक साहित्याचं डॉक्युमेंटेशन करणं, हे काम सगळ्यात आधी आपण केलं पाहिजे. इतिहासाचं विद्रुपीकरण करून जो काही वापर होतो, खास करून होळकरांचा तर बराच होतो, कारण होळकरांचं आणि पेशव्यांचं खूप रोलर कोस्टर राईड सारखं राहिलेलं आहे, प्रचंड जमलेलं आहे, प्रचंड फाटलेलं आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की चंद्रावतावरती ज्यावेळी अहिल्यादेवी विजय मिळवतात, ही गोष्ट पुण्यात येते आणि याच पुण्याच्या शनिवार वाड्यावरनं 21 तोफा झाडल्या जातात विजय उत्सवाच्या, की अहिल्यादेवींनी चंद्रावतावरती विजय मिळवला. आणि नाना फडणीस म्हणतात की देवींचा दान धर्म ऐकलं होतं, पराक्रम पहिल्यांदा पाहिला, शनिवार वाड्याचे दरवाजे माहेश्वरी उघडतात. हा जो कनेक्ट आहे हा सुद्धा सांगितला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळं काही लोकांनी आपला एक व्यवसाय चालवलाय, धनगर समाजावरती पुस्तकं लिहून त्याचं विद्रुपीकरण करून आणि एका खास पक्षाच्या खास विचारसरणीसाठी हा जो एक व्यवसाय चालू आहे तो सगळ्यात आधी थांबला पाहिजे. आमच्याकडे प्रबोधनाचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे की राजकीय सोशल सामाजिक कार्य बी राजकीय नेत्यानंच केलं पाहिजे आणि राजकारण बी राजकीय नेत्यानंच केलं पाहिजे आणि इतिहास सुद्धा राजकीय नेत्यानं सांगितला पाहिजे. हे एक लय मोठा प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे 2-3 वक्ते असं असं करून सांगतात की ज्याचा कुठं इतिहास नाही त्याचा इतिहास लिहिला आमचा. अरे 1880 मध्ये लिहिला आणि मुरलीधर अत्रेंनी लिहिला. 1880 मध्ये मल्हाररावांचं चरित्र लिहिलं 1880 ला आणि 10 खंड ह्याच भाजपच्या काळात 10 खंड होळकरशाहीच्या इतिहासावरती छापलेत. तू वाचले नाहीत, इतिहास लिहिला गेलाय. आपण इतिहासापर्यंत पोहोचत नाही आणि हे विक्टिम कार्ड खेळणं आपण आधी बंद केलं पाहिजे. आपला इतिहास आपल्याला काय सांगतो? ज्यावेळी यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी यशवंतरावांची पदवी काय होती? त्यांची पदवी होती राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर. राजराजेश्वराचा अर्थ तुझ्या राजाचा जो राजा आहे त्याचा मी ईश्वर आहे. चक्रवर्ती का वापरतात? ते चक्रवर्ती आतापर्यंत जे चालत आलेलं चक्र आहे ते त्यांना थांबवायचं आहे, तोडायचं आहे आणि नवीन चक्र त्यांना सुरू करायचं आहे. हे चक्रवर्ती त्यांचा उल्लेख आहे आणि ते महाराज म्हणून करत नाहीत, स्वतःचा उल्लेख सम्राट म्हणून करतात. सबंध भारताला जोडू पाहतात. सबंध भारताचं स्वातंत्र्याचं युद्ध यशवंतरावांना लढावं असं का वाटलं असेल याच्यावरती आपण कधीतरी विचार करणार आहोत की नाही? यशवंतरावांनी संपूर्ण भारताचा लढा यासाठी लढवला होता कारण अहिल्यादेवींनी त्यांना जी एक राष्ट्र निर्मितीच्या दृष्टिकोनातून किंवा राष्ट्राला एक राष्ट्रहिताच्या कार्याचा जो प्रेरणा दिली होती ती प्रेरणेवरती ते काम करत होते. इंग्रजांसोबत जुळवून घेतलं असतं तर काही वाईट झालं नसतं. बऱ्याच लोकांनी जुळवून घेतलं. त्यांचा इतिहास पुढे काय झाला आज आपण त्यांचंच उदो जास्त करतो. राजकारणात ही लोक तीच सक्रिय आहेत. पण ज्यांनी काम केलं, ज्यांनी बलिदान दिलं ते बाजूला राहिले. तो इतिहास सांगणं, त्या गोष्टी पुढे आणणं हे सुद्धा काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जर्मन फिलॉसॉफर फ्रेडरिक नित्शे त्याच्या जिनिओलॉजी ऑफ मोरल मध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतो, ट्रान्स व्हॅल्युएशन ऑफ व्हॅल्यूज. पारंपरिक पिढी जात तुमच्याकडे जी मूल्य व्यवस्था चालत आली आहे त्याच्यावरती प्रश्न करा आणि जे गरजेचे नाही ते काढून फेकून द्या. धनगर समाजामध्ये एक धारणा अशी आहे की आम्ही महादेवाला राजा म्हणतो. धनगरांमध्ये कोणी राजा झाला तर तो सिंहासनावरती बसत नाही. मल्हारराव ज्यावेळेस सुभेदार झाले, सरदार झाले, तेव्हा त्यांनी स्वतःसाठी निवडलेली पदवी ही सुभेदाराची होती.
सुभेदार म्हणजे कमांडर, जो कमांड करायला रणभूमीवरती लागतो. त्यामुळे मल्हारराव कधी सिंहासनावरती त्यांच्या जास्त बसले नाहीत. अहिल्यादेवी पांढऱ्या घोंगडीवरती बसून राजकारभार चालवायच्या आणि यशवंतरावांनी तर जिन घर जिन तख्त, घोड्याच्या जिनालाच आपलं तख्त मानून त्यांनी लढा लढला. आणि हा जो काय प्रकार, त्याच्यामुळे यशवंतराव ज्यावेळी पुणे जिंकले त्यावेळी सुद्धा पुण्याच्या गादीवरती बसले नव्हते. कदाचित बसले असते तर आज काहीतरी वेगळा इतिहास असला असता, पण यशवंतरावांनी ते केलं नाही. पण आज राजा हो, लोकशाही आहे, लोकशाहीत आपण राजा झालं पाहिजे, सिंहासनावरती बसलं पाहिजे. अमुक नेता निवडून आला, तमुक निवडून आला म्हणून ढोल बडवण्यात आता वेळ वाया घालवू नका. आता महादेवाला नाही तर आपल्याला राजा झालं पाहिजे. आणि हे कार्य करत असताना उपेक्षित वंचित घटकांना सोबत घ्या, भटक्या विमुक्तांना सोबत घ्या. ज्यांचा आवाज नाही त्यांचा आवाज बना, तुमची ताकद त्यांच्या मार्गी लावा. आणि या पद्धतीनं काम या ठिकाणी ऋषीभाऊ इकडे बघा आपण केलं पाहिजे. आणि या अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून आहेत. आणि ह्या सर्व कामं तुमच्याकडून होतील. तुमच्यासाठी जेव्हा सहकार्य लागेल तेव्हा आम्ही हात देऊ. आणि तुमच्याकडून काहीतरी पुढे मागे झालं तर दादा तुम्ही त्यांचे कान धरा, हे मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. थांबतो. जय अहिल्या, जय मल्हार, जय भीम, जय हिंद.